नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर जसं की आपली किचनची आज साफसफाई झाली होती, तर आज संध्याकाळी आम्ही निघालो डिनरला. मुलं खूप खुश आहेत कारण खूप दिवसानंतर बाहेर पडत आहेत. आणि इथे आता मी थांबली आहे गिरणीमध्ये कारण गव्हाचं पीठ संपलं होतं. मी दळण रेडी करून ठेवलं होतं, जाताना ते ठेवायचं. काका 10 मिनटात देतात दळून ते, त्यामुळे तिथे वेट करत होते मी. गिरणी थोडी लांब आहे म्हणून आम्ही संध्याकाळचंच दळण आणतो, म्हणजे बाहेर जाताना तसं प्लॅन करतो की घेऊन जायचं वगैरे, नाही तर ते वजन घेऊन मला एकटीला जावं लागतं मग लांब. आणि मग इथे आता आपण आलो आहे हॉटेलमध्ये. इथली हॉटेल सिस्टीम थोडीशी वेगळी आहे, म्हणजे इथे सगळं बुफे पद्धतीने मिळतं. जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम गुजरातमध्ये आलो तेव्हा शिफ्टिंगचं सगळं सामान तसंच असल्यामुळे आम्ही हॉटेल सर्च करत होतो. तर एक हॉटेल सर्च केल्यानंतर जेव्हा आम्ही तिथे गेलो तर तिथे ना सगळं बुफे सिस्टीम असते बघा अशा प्रकारे. हे तर मी बॅक साईडहून दाखवते. आणि अशी सिस्टीम म्हणजे मला असं वाटलं की कुठल्या तरी फंक्शनमध्ये आपण आलो आहे, तर मग नंतर कळलं की इथे हॉटेल्स असेच असतात. हे बघा इथे मी ताटात दाखवते कारण तिथे खूप गर्दी होती माणसांची, त्यामुळे मी काही तिथलं शूट केलं नाही. हे बघा 2-3 प्रकारच्या भाज्या असतात, पापड, लोणचं, स्वीट काहीतरी, चपाती ही 2 प्रकारची, म्हणजे रोटी नान वेगळी आणि आपली चपाती वेगळी. इथे एका बाजूला डोसा आणि चायनीज आयटमही मिळत होते आणि पिझ्झा वगैरे पण मिळतं, म्हणजे सगळ्या प्रकारचं इथे खाणं मिळतं. फक्त इथला एकच रूल आहे की वेस्ट काही करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, की गुजरातमध्ये नॉनव्हेज आणि दारूला बंदी आहे, त्यामुळे इथं फक्त आणि फक्त व्हेज व्हरायटी मिळते जी हवी ती, पण नॉनव्हेज काहीही मिळत नाही. इथे हॉटेलच्या बाहेर सेल्फी पॉईंट आहे, तर तिथे आमचं बरंच शूट फोटो चालले होते. मिस्टर बसलेत खुर्चीवर कारण त्यांना माहिती आहे आता काही ह्यांचं लवकर आवरत नाही. हे बघा मी पुन्हा एकदा आवार दाखवते. तो खूप चेअर टेबल बाहेर आहेत आणि गर्दी नाही आहे काहीच. आता समोर ही स्टॉल आहेत आणि राईट साईडला बघाल तुम्ही डोसा चायनीज सेंटर वगैरे आहे. सॅटर्डे संडेला खूप जास्त व्हरायटी मिळते इथे, पण फक्त व्हेज. म्हणलं इथला बॅकग्राऊंड चांगला आहे तर एखादी रील शूट करावी म्हणून आम्ही तयारीत होतो. तर इथे बघा मी शूट करत आहे, दीप्ती उभी आहे. तर बघा शर्विल बघा मध्ये 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 करून पूर्ण अशी रील खराब करतो. तर इतका वेळ जातो ना आणि चिडचिड होते, मग दीप्तीची बी चिडचिड होते ती वेगळी. तर इथे दुसऱ्या दिवशीचा नाश्ता दाखवत आहे मी. इथे बघा किचन सगळं तसंच आहे कारण जस्टच मी टिफिन केलेला आहे आणि टिफिन देऊन नाश्ता देऊन ते आता ऑफिसला गेले आहेत आणि आता मी स्वतःला नाश्ता करून घेते. तर इथे मी तवा ऑलरेडी तरसलेला आहे, चपाती केल्यामुळे त्याला ऑइली झालेला आहे तो. अर्ध्या तासापूर्वीच मी दहीमध्ये रवा आणि थोडंसं राईस पावडर मिक्स केली होती आणि हे बघा हे भिजून झालं आहे. आता यामध्ये फक्त एक कट केलेली मिरची आणि एक मोठा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून, बाकी काही नाही. कारण सकाळ सकाळ टोमॅटो वगैरे या गोष्टी जास्त खाऊ वाटत नाहीत, त्यामुळे तेवढं थोडंसं सिम्पल असं ब्रेकफास्ट मी रेडी केलेलं आहे. यानंतर दिवसभराची कामे आवरून घेऊन जेवून मी थोडीशी झोप काढली कारण की आदल्या दिवशी साफसफाई असल्यामुळे पडायला जराही वेळ भेटला नव्हता. मी शरीराचं खूप ऐकते कारण मला माहिती आहे माझंच मला शरीर जपायचं आहे, त्यामुळे मी जराही थकवा आला आहे किंवा काही दुखायला लागलं असं वाटलं की लगेच आराम करते, मग गोळ्या वगैरे खायची वेळ येत नाही. इथे आपण तयारी करतो आहोत. आता माझा डान्स क्लास आहे कथ्थकचा, मी आणि दीप्तीने सोबत लावला आहे कारण की माझी लहानपणीची इच्छा होती डान्स क्लास लावायची, ती आता पूर्ण होत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तर ऊन बघा किती आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा 12-1 वाजल्यासारखं ऊन आहे. आत्ताशी 5 वाजले तरीही
त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सनस्क्रीन वगैरे यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह असं स्कार्फ असं मी घालत आहे आता. आणि स्कार्फ मी स्कार्फ घालूनच बाहेर पडते, कारण माहिती आहे ना किती सनस्क्रीन किती महागातलं असलं तरी ते इतकं इफेक्टिव्ह काम करत नाही जितकं हे स्कार्फ करतं. पण खूप भयान आहे हे सुद्धा, कारण इतक्या गरमीमध्ये आपण पूर्ण गुंडाळून घेतो. इतकी गरमी होतं, अगदी कधी कधी गुदमरायला होतं, पण पर्याय नसतो, तसं जावं लागतं. आणि बघा इथं मी स्कार्फ गुंडाळून घेत आहे. गरमीमध्ये बाहेर पडताना फक्त स्कार्फच नाही तर मी जॅकेटही घालते, कारण हात खूप काळे होतात आणि ते मग निघत नाही आणि काही करणंही होत नाही त्याला, कारण दिवसभराचं काम हे ते काही एखादं लोशन लावायचं म्हटलं तरी होत नाही. त्यापेक्षा ते प्रोटेक्शन घेतलेलं बरं. कपडे कोणतेही असो, जे पॅन्ट टॉप कुर्ती त्याच्यावर मी जॅकेट घालते. हे बघा दीप्ती पण अशीच तयार झाली आहे, फक्त तिला हा स्कार्फ वापरत नाही, जाडवाला हलका फुलका घालते जेणेकरून ती ब्रीथ करू शकेल व्यवस्थित. आणि इथे शर्विल पण आहे आमच्यासोबत, त्याला ठेवून चालतच नाही, घरी कोणी नाहीच आहे आणि मग तो खेळतो बाहेर थोडा वेळ. त्याला पण कॅप घातली आहे. आता मी इथे बाहेर सोसायटीच्या बाहेर उभी राहून रॅपिडोने ऑटो बुक करणार आणि मग रिक्षा इथे 10 मिनिटात लगेच. रॅपिडोने एक काम सोपं केलं आहे, रिक्षा शोधत जायची गरज नाही नाक्यावर, आपण जिथे आहोत तिथं पिकअप करतात. आणि हे बघा आपली रिक्षा आलेली आहे आणि रिक्षामध्ये बसून चाललो आहोत. ॲक्च्युली शर्वीला बाहेर आणायचं म्हणजे नको वाटतं मला, कारण तो खूपच लहान आहे आणि खूप लक्ष ठेवावं लागतं. डान्स क्लासमध्ये ऐकतो तो बसतो, तर तरी माझं लक्ष त्याच्याकडेच असतं आधीमध्ये. आणि इथे 10-15 मिनटं लागतात आपल्या क्लासला जायला. आठवड्यातून 2 वेळा क्लास असतो, तर आम्ही तिघेही जातो असे. आणि क्लास सुटल्यावर मग दीप्तीचे पप्पा येतात न्यायला. इथे बघा मी एवढंच शूट करू शकले, घुंगरू बांधत आहे पायाला, आणि कारण मी मॅमची परमिशन घेतली नाहीत. लहान मोठ्या मुली असतात, माझ्यासारखे काही लेडीज आहेत, कोणाला आवडेल ना आवडेल, त्यामुळे मी शूट करू शकले नाही. पण एखाद्या वेळेस मॅमला विचारून मी शूट करेनच. आम्हाला दोघींनाही हा डान्स क्लास खूप आवडतो, आम्ही अजिबात मिस करत नाही. किती कंटाळा असला कितीही काम असलं तरी आधी करून ठेवतो, कारण या डान्स क्लासला जायचंच असं म्हणून. कथ्थक डान्स फॉर्म खूप स्लो आणि पारंपरिक म्हणजे जुनं असल्यामुळे खूप छान वाटतं. स्लो असतो त्यामुळे जास्त थकतही नाही आणि आनंदही मिळतो डान्स केल्याचा. दीप्तीची सुरुवात आणि माझी सुरुवात सेम असल्यामुळे आम्ही दोघी एकाच क्लासमध्ये आहोत, फर्स्ट इयरच्या. आणि इथे बघा आपला डान्स क्लास संपलेला आहे आणि दीप्तीचे पप्पा न्यायला आले आहेत. समर वॅकेशननंतर आज पहिला दिवस होता डान्सचा, त्यामुळे थोडंसं जरासं थकल्यासारखं वाटत आहे, पण होईल सवय हळूहळू. तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.